कधी पण टेन्शन आलं ना युट्यूबवर जा, इथं टाका अभिषेक जाधव आणि ब्लॉग टाका आणि बघत राहा, म्हणजे तुमचं टेन्शन जाईल. Today I will show you how to become gaming philosopher. आज काय मी तुम्हाला माझं सेटअप दिसत असेल मागे, थिएटर सेटअप, फील्ड एक्सपिरियन्स. म्हणून बोलते युट्यूबरांवर कधीच विश्वास नाही ठेवायचा, जागच्या जागा बोलते. Baby, it's you and I, you and I. Yeah, we're stars in the sky. Oh, you and I. Yeah, we're stars in the sky. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजचा ब्लॉग स्टार्ट होतोय मावशीच्या घरूनच. आज आलोय मी, फायनली तुम्हाला सांगतो मी कुठे आलोय. आज मी आलोय उरणला. सो उरण बेलपाड्यामध्ये आत्ता मी, आणि मावशीच्या घरूनच ब्लॉग स्टार्ट होते. आज आम्ही जाणार आहेत गावामधलं एक टेम्पल आहे मावशींचा, चारी साईडला खाडीचं पाणी असणार आहे, आणि त्याच्या तिथेच एक टेम्पल बांधलेलं आहे शंकराचा, शिव मंदिर आहे. सो आम्ही आता तिथे जाणार आहे व्हिजिट करण्यासाठी. आणि प्रथमेश म्हणजे माझ्या मावशीच्या मुलांनी पतूनी जो ब्लॉगमध्ये असतो बघा कधी कधी, त्यांनी एक मस्त PC बिल्ड केलेला आहे त्याचा वरती, पण त्यांनी रूमला लॉक लावला आहे आणि मला काय अजून रूमची चावी भेटलेली नाही. सो आता तो मला वरती नेईल, त्यानंतर मला एकदा समजेल त्याचा PC कसा आहे तो. सो मला बघायचं आहे, कारण की त्यांनी ॲब्सोल्युटली थिएटर एक्सपिरियन्स केला आहे PCचा. आणि माझा पण सेटअप आहे, तर तुम्ही बघितलं असं ब्लॉगमध्ये, पण त्याचा सेटअप आहे ना तो डायरेक्ट थिएटर बेस केला आहे त्यांनी. सो तो बघणार आहे. आता आपल्याला वेट करतात बाहेर, तर आता आपण मंदिरात जाणार आहे. हे बघा बाहेरच्या साईडला गाडीवर वेट करतात. सो आपण पण आता निघू फटाकचे. मावशीला एकदा सांग. जत्रा आहे का? किती तारखेला आहे जत्रा? आहे 24-25 तारखेला आहे. हनुमान जयंतीच्या 1 दिवसानंतर असतो जत्रा. एप्रिलमधल्या? हां, एप्रिल याच महिन्यामध्ये 24-25 का? हां, 2 दिवस असतो. ते एकच दिवस असतो, पण गावाची तारीख माहिती 24 का 25 दोघांमध्ये एक तारीख आहे. 24 किंवा 25 तारखेला जत्रा पण असते, बरं ना? हां, त्यावर असतं. हे काय लगेच वाटतं इकडे बीचच चालू आहे. गोव्याला आलो. गोव्याला आलो सेम रे, तसं सिनरी आहे पूर्ण गावात. तिकडे का खाडी एरिया आहे ना इकडं, हा खाडी एरिया एकदम सुनसान एरिया आहे रे. हे पिकअप रोड गाडी समोर बनवे. ते बघ काय विचारते, खाडीतलं पाणी सगळं. हा बघ इकडे खाड्या वगैरे चालू होतात ना. आता पोचू आपण आता समोर मंदिर. आता थोडासा रस्ता आहे. गोप्रो असतं तर कशी मजा येते ना. मग काय गोप्रो माझी होती, पण सुनसान आहे, एक पण गाडी नाही इकडं. इथं गणपती विसर्जनला लोक येतात, त्यावेळी हा पूर्ण रस्ता लोकांच्यात भरलेला असते, तर लोक चालतच असतात सगळीकडे. हां, आपण गावातून यायला पण रस्ता आहे आपल्या घराच्या इथून, पण आपण आता मेन रोडवर शिरायला पण गाडी आणल्या, तर गावाच्या आतून पण येत आहे. सो मी फायनली आपण इथं आलोत. पूर्ण केसांची पण वाट लागली. सो काय आपण पोचलोत एंट्रन्स. ओके, सो आता आपण जाऊ टेम्पलमध्ये. हा, इथे लग्नासाठी म्हणजे करायचं झालं त्यांचं. अच्छा, हॉल बनवतो. ही खाडी दिदी मासे होय मध्ये दिसलं. खोले जाम, जाऊ नको जास्त करून. पायरे ते पूर्ण इथं खालती, आणि इथून डायरेक्ट समुद्र टच का पुढं? हा, पुढून रस्ता आहे, तो जातो समुद्राकडं. का आला आता? हो, आताच चालू केलं ना. इथे का मासे पकडतात का? जायचं संध्याकाळी. हा पाणी डायरेक्ट मिलाला समुद्रात जातो का? काय काय मच्छी असते याच्यामध्ये? भरपूर. साडीत बोलला काय सगळा पाणी भरपूर चढलं इथं वरती. जो टेम्पल फायनली. आता आपण आतमध्ये जाऊ टेम्पलात, मंदिरात. I got lost at night under the stars up in the sky. Directions hard to find. हे बघा टेम्पलच्या आतलं व्ह्यू, अमेझिंग व्ह्यू येत आहे. सो ते गाय, जसं मी टेम्पलच्या आतमध्ये एंटर केलं, मला डायरेक्ट नळालचं जो आपल्या इथं टेम्पल आहे त्याचीच आठवण झाली. कारण की नळाल टेम्पल पण असंच व्हाईट ॲम्बियन्समध्ये बनवलं गेलं, आणि हा पण तसंच वाटतंय थोडा थोडा. पण हा शिव टेम्पल आहे. सो आणि साईडला खाडीचा व्ह्यू
ही डायरेक्ट समुद्रात तिच्या टचअप होते असं सांगतात. पण एकदम बघून एकदम भारी वाटतंय. आणि तुम्ही इथं आल्यावर फील करा उरण बेलपाड्यामध्ये. नॉर्मली पाणी एवढं, एक मिनिट तुम्हाला पाणी दाखवतो नॉर्मली. नॉर्मली पाणी आपलं एवढं असतं. आता वाढलंय का? एकलीच होईल. हे बघा अशा प्रकारे एकदम म्हणजे कमी असतो पाणी, पण इथं वाढत गेलंय. ते पाईप पण नाही दिसत, तिथे 3 पाईप आहेत. तुला दिसते ना असं चक्कर, तिथे 3 पाईप आहेत ते तिकडचं पाणी इकडे येण्यासाठी. सो बघा टेम्पलच्या आतला तुम्हाला मी व्ह्यू दाखव. व्हाईट ॲम्बियन्समध्येच बनवला गेला आहे आणि इथून आतमध्ये मंदिरामध्ये व्ह्यू इथून पण येतो आणि या साईडून पण येतो. हा पूर्ण टेम्पल. सो आता फायनली आपण टेम्पलच्या आतमध्ये एंटर करतोय. हे बघा पूर्ण टेम्पल. Can't do it peacefully. You won't go without a fight. So when I go, I know you'll follow me. I don't want slamming doors. No, no, just wait and see. You'll feel it naturally. आता हार वगैरे दिसतात, म्हणजे पूजा वगैरे झाली बहुतेक टेम्पलच्या आतमधली. हे बघा आम्ही लेट आलोत ॲक्च्युली, आम्हाला तर असं वाटतंय. पण पूजा वगैरे टोटली झालेली आहे टेम्पलची. There's no one else I see. I know you'll follow me. I don't wanna take this. I don't wanna break this. We're living in the moment. We're living in the moment. Your head is on my shoulder. We're never getting older. Baby, it's you and I. You and I. Yeah, we're stars. Yeah, we're stars in the sky. तुम्हाला आर्गनला प्रश्न म्हणलं सर खाडी म्हणजे काय असते, तर सांगतो. म्हणजे समुद्राला जी आपल्या इथे कसे नदी वगैरे असतात तशा टाईपमध्येच असतात, बट खाडीमध्ये कसं सीन असतो, जे खारा पाणी असतो त्यामध्ये. अपरच्या सेट नव्हते, कॅमेऱ्याचा सेट होते. खारा पाणी असतो, तो थोड्या प्रमाणात जमा होतो आणि मग तो असं एका जागेवर जमा होतो आणि नंतर तो समुद्राला मिळतो. त्याला आपण खाडी बोलतो. इथे स्टार्टिंगला तुम्हाला नंदीचे दर्शन भेटेल. तेव्हा एंटर कराल मंदिरात तेव्हा स्टार्टिंगलाच. हे बघा एक तुळस वगैरे बनवले गेले इथे पण, म्हणजे पूजा वगैरे करतात. आणि इथे आतमध्ये हा टेम्पलचा पूर्ण व्ह्यू, जो एक अप्रतिम आणि सुंदर टेम्पल बनवला गेला आहे. तुम्ही इथं नक्की व्हिजिट मारा, तुमचं मन प्रसन्न होईल. जे शिव भक्त आहेत त्यांनी तर इथं व्हिजिट मारलाच पाहिजे. हे बघा पूर्ण टेम्पलचा व्ह्यू. हे टेम्पलचा व्ह्यू बघा तुम्ही कसला भारी वाटतं. एक गोष्ट नोटीस करा गाईज, हे बघा टचअप काय देण्याचा प्रयत्न केला आहे बघा कारागिरांनी. बरंच पुढंपर्यंत बोट वगैरे लावल्या गेलेत. मला वाटतं या बोट ना असं पुढे नेत असतील पूर्ण इथून समुद्रामध्ये. हा त्यांचा हे स्टे पॉईंट असेल बोटचा बहुतेक. ज्यांना माहिती नसेल आम्ही आता एक्झॅक्ट कुठे आहेत तर त्यांना सांगतो. मुंबई इथून थोड्याच अंतरावर आहे. आम्ही उरणमध्ये आहेत आणि नवी मुंबई एअरपोर्ट होतो ना, तो या साईडला होतो. म्हणजे सांगायचं झालं तर उरण बेलपाडाच पकडा, पण नवी मुंबई एअरपोर्ट इथून भरपूरच जवळ आहे. एवढे जवळ आहोत आम्ही. अपर्चर बघ तू लगेच कॅरेक्टर चेंज करते. पावसाळ्याचे मस्त असेल उलट. येऊ पावसाळ्याचे. चाल सुरुवातीला पाऊस पडला नाही. चाल नक्की तुमच्या घरातली का रसायनी माहिती आहे ना, रसायनीशी. मावशीची पोरं येते दोघं. येऊ नक्की. हे नीट बस तू काय गाडी असते घे सुकले. आता आम्ही फायनली तिथून निघलो. आता आम्ही घरी झालो आणि जाता एक राऊंड मारून बघितला एका प्लेसवर, पण तिथे जागा थोडी सुकलेली आहे. तर ते बोलत का उन्हाळ्यामध्ये येण्यापेक्षा पावसाळ्यात येण्याचं ट्राय करा. मग आता पावसाळ्यामध्ये एकदा व्हिजिट मारू आम्ही त्या जागेवर. तू बघायचं तू बिझी असते, तुला टाइम कुठे भेटते? बिझी नाही, येईन मी शक्यतो पावसाळ्यात. इकडे जायचं इकडं इकडं पावसाळ्यात ट्राय करीन मी. तो रस्ता गावातून येणाऱ्यांसाठी.
मला लोकेशन दाखव, विनायक मालेनी कुठे शूट केलेली व्हिडिओ. आतमध्ये आहे गावामध्ये. आता एक्झॅक्ट घर मला पण नाही माहिती. तो गावामध्ये केलेली का? हां, तिकडं जायचंच नाही ना. काय विनायक माले इकडे येतो का व्हिडिओ शूट करायला? माहिती त्यांना माहिती असेल त्यांना सांगतो. काय दादा आता आपलं टी होतंय, बघा टी ठेवलाय. टी घेऊ आणि फटाकसे आपण वरती याचा सेटअप बघण्यासाठी जाऊ. माझी मला सांग, मी बीएड मला सुचलं होते जास्त. बिलकुल नाही. थोडी कट करू का? नॉर्मल नॉर्मल बेड जरा बरी वाटते. पूर्ण जास्त वाढवली का मी? गुंडा दिसतो. तू आता काय बनवते? कसली प्रक्रिया झाली? साखर पडते, चहा बनवते. चहा मध्ये काय घायला? पुरणपोळी आहे, बटर आहे, बिस्किट आहे. अच्छा, तुला आवडेल ते. येस बॉस. सो गाईज मावशी छाड होते, तोपर्यंत आपण वरून आपला सेटअप बघून येऊयाचा. लॉक लावलाय रूमला. आता तू वरतीच आहे, बघू आपल्याला रूम मध्ये गेलो बरं. तर हा माझा सेटअप आहे, पण मी याला अपग्रेड केल्यापासून दादाने अजून बघितलं नाही. तर मला दादाला याला दाखवायचं, त्याच्या आधी त्याचं रिॲक्शन कॅप्चर करायचं आहे. म्हणून मग मी आधी सेटअप चालू करून घेते, मग त्याला वरती बोलवते. तर मी केलेलं आहे आता माझं पूर्ण सेटअप चालू. तुम्ही एकदा बघू शकता. When you're deafened by the noise, be by your hand, listen to your voice. आता मी पटकन त्याला बोलवते, मी त्याचं रिॲक्शन कॅप्चर करते. मी आता दादाला बोलवलेलं आहे, बघू आता किती वेळ लावतोय तो यायला. A few moments later. हा आला बाबा, पहिल्यांदा इमानदारी झाला लगेच. सेटअप बघायला बोलवलं. हां Oh, finally guys, my gaming PC and my setup. Today I will show you how to become a gaming philosopher. आज guys मी तुम्हाला माझं सेटअप दिसत असेल मागे. थिएटर सेटअप, स्पीड एक्सपिरियन्स. म्हणून बोलते युट्यूबरांवर कधीच विश्वास नाही ठेवायचा. जागच्या जागा बोलते. हा माझं सेटअप आहे guys. ज्याच्यावर आता मी गेमिंग करणार आहे, 4K गेमिंग करणार आहे. किती वेळा बोला आता आपण guys गेमिंग करणार आहे त्याच्यावर. जस्ट लाईक तुम्ही विचार करायचा कोणती गेमिंग करणार आहे, तर तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी खेळणार आहे याच्यावर मेट्रो. सो आता काय आपण मेट्रो खेळणार आहे याच्यावर. माझा पीसी तुम्ही एवढे दिवस पाहिला असेल. सो कसा विषय माहिती का, पीसीचा असा विषय आहे का माझा पीसी मला कंटाळा आलेला, म्हणजे मी थिएटर पीसीचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी स्विच केला. आता माझा मागं माझा सेटअप ऍक्च्युली माझं सेटअप आहे, पण मी दिलं याला वापरण्यासाठी. हो बरोबर. बऱ्याच दिवसात तुम्हाला माझं हे सेटअप बरंच घरी दिसणार आहे, फक्त वापरण्यासाठी दिलं याला. चालत आला So सेटअप. आता आपण काय गेमिंग करणार आहे. इथं 4K टीव्ही असं तुम्ही बघू शकता. 4K टीव्ही म्हणजे असं वाटतं एकदम 60 FPS ला 4K ची गेमिंग करण्याची माझ्याच बुद्धी आहे. इथं 1080p चा मॉनिटर आहे, ज्याच्यावर तुम्ही HD गेमिंग करू शकता. आता इथे तुम्ही सर्च करा युट्यूब, तुम्हाला कधी पण टेन्शन आलं ना युट्यूबवर जा, इथं टाका अभिषेक जाधव आणि ब्लॉग टाका आणि बघत राहा, म्हणजे तुमचं टेन्शन जाईल. हा सेटअप आहे माझ्या मावशीच्या मुलाचं आहे. त्यांनी थिएटर सेटअप बांधला, आता जस्ट झाले तरी पण 1-2 महिने झाले. सो मला तर आवडला. तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जे गेमिंगचे लाडके पोरे आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि भेटतो तुम्हाला तुमच्या लाडक्या अभिषेक जाधव चॅनलवर. फायनली आम्ही तिथं सेटअप हे बघितला, टेबल बघितला. आणि फायनली मावशीला घेऊ नको. नको तुम्ही तुला घेणार. मावशीचा अवतार बघ. ती मावशी तुझी चुकी आहे. आधी घरात नको ना घेऊ, किती घाण आहे घरात. टू बी रियालिटी दाखवायची. नको, आमची नको, तुमची दाखवते. आमची मम्मी पण तशीच बोलते, तर ते घरातलं पण ते सगळं काय दाखवत. भेटू मला तुमच्या लाडक्या अभिषेक जाधव चॅनलवर. लव यू. व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा. आणि गेमिंग करते पण तू मी चाललंय गेमिंग करायला.